नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरातील सराफा व्यापारी पुरुषोत्तम कावळे यांच्या घरावर ईडीने छापा टाकला। ईडीने एकाच वेळी सराफा व्यापाऱ्यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात इम्प्रेस सिटी मधील कार्यालयाचाही समावेश आहे। सराफा व्यापाऱ्याविरुद्ध ईडीच्या या कारवाईमुळे शहरातील इतर सराफा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुंबईतील वांद्रे परिसरात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला मॉडेल ईशा छाबराला पोलिसांनी अटक केली आहे। तसेच आता न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। IPLच्या नावावर ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या सट्टेबाजीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे। या ऑनलाईन सट्टेबाजीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। जर्मनीतील हॅम्बुर्गच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे। स्टेशनवर एका व्यक्तीने चाकू हल्ला केल्याने किमान 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे। स्थानिक पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। अभिनेता परेश रावल यांनी हेरा फेरी 3 मधून माघार घेतल्यानंतर बाबू भैयाच्या रोलसाठी अभिनेता पंकज त्रिपाठीच्या नावाची चर्चा आहे। याबाबत पंकज त्रिपाठी यांनी स्वतःची भूमिका मांडली आहे। परेशजी एक उत्तम अभिनेता आहेत, मला वाटत नाही मी या भूमिकेसाठी योग्य असेल असे त्यांनी म्हटले आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती आज मुंबईमध्ये 20 जून पासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे, असे बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। ही होती आजची न्यूज वाइब्स। पुन्हा भेटूया अशाच घडामोडींसह। तोपर्यंत अभिजित भारतला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।